मित्रांनो, मी तन्मय आजच्या एका नवीन व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बघू शकता मी मी ऑर्गॅनिक पद्धतीने आपण पिकं घेतो, जसं वांगी झालं, टोमॅटो झालं, मिरची झालं, गवार झालं, भेंडी झालं, हे सर्व. बघा आपला वांगीचा प्लॉट आहे, पाहू शकता. हा पूर्ण आपल्या वांगीचा प्लॉट आपण कमीत कमी 2400 रोपं आपण याच्यात लावलेली आहे, म्हणजे 2400 रोपं जवळपास ह्या वांगीच्या प्लॉटमध्ये लावलेली आहे. याच्यात आपल्या हे बघा टप्प्याचे पाणी जाते, ड्रिपसुद्धा आपण टाकून घेतले, ड्रिपचे आपण पाणी देतो बघा. आणि ही व्हेरायटी म्हणजे हर्ष व्हेरायटी आपण लावलेली वांगीची. बोलतात आताच वांगीला फुलंसुद्धा धरायला सुरुवात झालेली आहे. लहान रोपायलाच आपलं फुलं येऊन आलेले अजूनही होऊ शकता. काही पानं, काही फुलं, आता फुलं धरायला सुरुवात होऊन आहे. आणि हे जे काही आपण व्हेरायटी घेतो पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने पिकं घेतो. ना DAP ना 10-26 मायक्रोन्यूट्रन काहीच देत नाही आपण. भेंडी ही भेंडी आपली फुलावर यायला सुरुवात झालेली आहे. हे जे काही आपलं पीक आहे आपण सर्व ऑर्गॅनिक पद्धतीने घेऊन आलेलं आहे. पहिले तर आपण जेव्हा लागवड करायला आपण याची फंटन मारून घेतलं, त्याच्यानंतर आपण बेड पाडून घेतले. त्यात आपण बेड पाडायला फंटन मारल्यानंतर आपण याच्यात शेणखत फेकून घेतलेलं आहे. पूर्ण ह्या प्लॉटमध्ये शेणखत आपण फेकून घेतलं. जिथं आपण वांगी आणि भेंडी लावणार तिथं आपल्या वर्षी आपण जमा करून ठेवतो. यावर्षी आपण शेणखत घेऊन ठेवतो आणि दुसऱ्या वर्षी आपण हे फेकतो. दुसऱ्या वर्षी प्लॉटमध्ये टाकतो. अशा हिशोबाने आपण घेऊन ठेवलेलं शेणखत राहते, ते आपण दरवर्षी आपण वापरतो पिकात. पण 2-3 ट्रॉल्या दरवर्षी आपण जमा करून ठेवत असतो. म्हणजे आपण पीक भेंडी म्हणा, टोमॅटो म्हणा, काकडी म्हणा, जे आपण पीक लावतो ते लावायच्या पहिले आपण हे फेकतो. त्यानंतर आपण परत आपण रोटरमध्ये ते बारीक करतो काही 2-4 दिवसांना. त्याच्यात आपण बेड फाडल्यानंतर आपण हे भेंडीची आपण लागवड केली आहे. आपण एक सोडून एक होल घेतले. ड्रिपचं जे होल राहते, एक होल सोडून एका होलवर आपण ते घेतलेलं आहे. एक सोडलं की 2 जायच्यामध्ये एक होल आपण खाली सोडलेलं आहे. तशा हिशोबाने भेंडीची आपण पूर्ण लागवड केलेली आहे. बघा पूर्ण आपला प्लॉट आहे. बघा भेंडीचे झाडं होऊ शकता. हे काही कातर आहे भेंडीवर. आपले ऑर्गॅनिक फवारे वगैरे झालेले आहे. आणि भेंडी आपण कोणती तेही सांगता. मग राधिका लावली. मागच्या वर्षी पण आपण राधिकाचं उत्पन्न मागच्या वर्षी चांगलं मिळालं. यावर्षी आपण त्याचीच लागवड केलेली आहे. आणि आपण रेसिड्यू केमिकल फ्री घेतो, म्हणजे कोणतंच नाशक म्हणा, कोणतंच केमिकल आपण वापरत नाही. दुकानदार लोक फ्युजन सांगते, प्रोफेक्स सुपर वगैरे हे जे काही सांगते हे वगैरे पाहू शकता भेंडी. तुम्हाला इथं 15 ते 20 दिवसाची मुळंसुद्धा दाखवून. मुळं आपले काही दिवसांपासून वर दिसेल. जे रोप लागवड बी लावले, बी भोवताल पूर्ण मुळाची संख्या. त्यामुळे ऑर्गॅनिक खतं दिल्यामुळे आपण ताक देतो, बेलीपासून पोटॅश देतो, बरेच आपण औषध देतो. कवठाचं औषधापासून फवारणी करतो, रुईचं औषध राहते, पाला राहते, त्याची आपण फवारणी करतो. अशा पूर्ण आपला भेंडीचा प्लॉट आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलवर नवीन माहिती पाहता येईल. आणि हे पोषक आपले जमिनी तुवेर जे दिसून आलेली आहे. हे 5 वर्ष आपल्याला उत्पन्न देणारी तुवेर आपण लावलेली आहे मागच्या वर्षीपासून. याचे एखादा व्हिडिओ तुम्हाला दिल्यास कशी कंडिशन आहे, काय तुम्हाला सर्व दाखवेन. त्यात आपण ऑर्गॅनिक पद्धतीने आपण तीळ घेतलेले आहे, त्यात काकडी लावलेली आहे. तुरीत आपण तीळ घेतलं आहे, काकडी लावली आहे, ढेमसं लावले आहे, पोळासुद्धा लावले आहे. सर्व आपण पिकं घेतलेले आहे. तिकडे आपला तो पूर्ण ऑर्गॅनिक कांदा, तिकडे आपली गवार, सर्व पिकं तुम्हाला एका वेळेवर सर्व याची माहिती, कोणतं पीक आपण कुठं किती लावलं, काय लावलं, सर्व याची. असेच तुम्ही व्हिडिओ पाहत जा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन पिकाबद्दल माहिती मिळेल.
कोणचे फवारे द्यायचे, काय द्यायचे ते तुम्ही मला विचारू शकता. किती प्रमाण द्यायचं, काय द्यायचं, कसं द्यायचं. भातापासून आपण युरिया बनवतो, युरिया वगैरे जे काही बनवतो आपण, ह्युमिक ॲसिड बनवतो भातापासून, ती त्याची माहिती तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये देईल, कशी बनवलं, काय बनवलं सर्व. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.